नमस्कार मित्रांनो. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जो बँकिंग हा सिलेबस आहे, तो आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असलेच आपण टॉपिकवरती लेक्चर्स आणणार आहोत सिरीज, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे, ते पण जॉईन करून घ्या. तिथे पण आपल्या काही अशाच PDF फ्रीमध्ये देत आहोत आपण लातूर DCC बँकसाठी. तर ते चॅनल जॉईन करून घ्या, टेलिग्राम चॅनल. ठीक आहे. तर भारतीय बँकिंग संरचना हा आपण टॉपिक बघणार आहोत. यामध्ये मध्यवर्ती बँक कोणती आहे? RBI. RBIची स्थापना केव्हा झालेली आहे मित्रांनो? 1 एप्रिल 1935. तर याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की RBIची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1935. ठीक आहे. आता याचे मुख्य कार्य काय आहे? तर चलन निर्मिती, बँकेची बँक म्हणून कार्य करणे. ठीक आहे. जसे की SBI वगैरे. ठीक आहे. पत नियंत्रण आणि सहकारी बँकिंग स्तर. आता सहकारी बँकिंगचं स्तर कसं आहे की राज्य लेवलला एक बँक असते, डिस्ट्रिक्ट लेवलला एक बँक असते आणि ग्राम लेवलला एक बँक असते. तर राज्य लेवलला कोणती बँक असते? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. त्यालाच आपण काय म्हणतो? अपेक्स बँक. तर अपेक्स बँक कोणत्या स्तरावर असते? असे प्रश्न आलेले आहे अगोदर आणि येऊ शकतात. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. आणि जिल्हास्तरीय बँक कोणती असते मग? DCC बँक. ठीक आहे. जसे की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. उदाहरणार्थ दिलेली आहे. तुम्हाला तिथे ऑप्शन असेल जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक. हा करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. आणि ग्रामस्तरावर कोणती असते? प्रायमरी. ठीक आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था. PDCC बँकला यावरती प्रश्न आलेला होता. ठीक आहे. आता समोर बघूया. मित्रांनो, समोर बघण्या अगोदर तुम्हाला एक अपडेट सांगायची आहे. आपल्याकडे संपूर्ण जो लातूर DCC बँकेचा सिलेबस आहे, त्यानुसार एक्झाम ओरिएंटेड आणि PYQ त्याच्यामध्ये क्वेश्चन बँक संपूर्ण हे नोट्स अवेलेबल आहे. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलून घेऊया. समोर बघूयाच. तर मित्रांनो, हे आपल्या TCS पॅटर्ननुसार हे या PDF मिळेल तुम्हाला. ठीक आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे संपूर्ण विषयाचा इन डिटेल्स, एक्झाम ओरिएंटेड टू द पॉईंट तुम्हाला संपूर्ण विषयाचे नोट्स मिळेल यामध्ये. आणि अगोदर ज्या पण एक्झाम झालेल्या आहे त्याच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका म्हणजे MCQ प्लस जे PYQ आहे ते संपूर्ण मिळेल. क्वेश्चन बँक मिळेल तुम्हाला. आणि जे इंटरव्ह्यूचं आहे मित्रांनो तुमचं 10 मार्काचं. ठीक आहे. तर ते 10 मार्काचं पण याच्यामध्ये कवर केलं गेलेलं आहे. म्हणजे की तुमचं संपूर्ण जो 100 मार्काचा एक्झाम होणार आहे, संपूर्ण इंटरव्ह्यू प्लस लेखी, तो संपूर्ण याच्यामध्ये कवर आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि आपल्या जी PDF आहे मित्रांनो, याची किंमत आहे ₹350. ठीक आहे. हा फोनपे नंबर आहे. याच्यावरती फोनपे करा तुम्ही पेमेंट. ठीक आहे. पेमेंट झाली की याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला 5 मिनिटात संपूर्ण PDF अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनलवरती डेमो टाकलेला आहे मित्रांनो, PDFचं कसं आहे. ठीक आहे. आणि थोडक्यात म्हणजे अर्धा मिनटात तुम्हाला PDFचं डेमो पण दाखवतो. समोर लेक्चर बघा, आपण बघणारच आहोत समोर माहिती. ठीक आहे. लेक्चर. आता जे लेक्चर बघतोय आपण समजा बँकिंग, तर इतकं डिटेल्समध्ये घेतलेलं आहे सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत आपल्याला समजू शकेल. बँकेचे कार्य वगैरे संपूर्ण इन डिटेल्स, जे अकाउंटचे किती प्रकार असतात, अशा हायलाईट केलेले आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावे. आणि टू द पॉईंट घेतलेलं आहे मित्रांनो. आणि अपडेटेड आहे 2026पर्यंत. जे पण बँकिंग किंवा इकॉनॉमिक्स किंवा करंट अफेअर आहे ते संपूर्ण याच्यामध्ये ॲड केले गेलेलं आहे. ठीक आहे. तर आता समोर लेक्चर बघूया मित्रांनो. आय होप तुम्ही समजला असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, महत्त्वाच्या बँकिंगच्या हे बघणार आहोत आपण व्याख्या. ठीक आहे. तर रेपो रेट कशाला म्हणतात हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण प्रश्न विचारला जातो मित्रांनो. आणि एक्झाममध्ये पण. ज्या दराने RBI बँकांना कर्ज देते त्या दराला काय म्हणतात? रेपो रेट. ठीक आहे. आणि रिव्हर्स रेपो रेट RRR. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी. ज्या दराने बँका आपले पैसे RBIकडे ठेवतात, या RRRमध्ये काय कन्सेप्ट आहे? बँका ज्या दराने RBIकडे पैसे ठेवतात. ठीक आहे. आता SLR काय आहे? स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. बँकांना स्वतःकडे सोन्याच्या किंवा सरकारी रोख्याच्या स्वरूपात ठेवावा लागणारा निधी. ठीक आहे.
हे लक्षात ठेवायचं, सोन्याच्या किंवा सरकारी रोख्याच्या. ठीक आहे. आणि कासा काय आहे? करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट एकूण ठेवीचे प्रमाण. ठीक आहे. कासा रेशो तुम्हाला विचारला जातो एक्झामला. ठीक आहे. आता रेपो CRR हे डबल झाले मित्रांनो. ठीक आहे. आणि PSL काय आहे? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. ठीक आहे. बँकांना किमान 40% कर्ज हा शेती आणि दुर्बल घटकांना द्यावी लागते मित्रांनो. ठीक आहे. तर PSL कशाला म्हणतात? 40% कर्ज शेती आणि दुर्बल घटकांना. यावरती प्रश्न आलेला आहे PDCC बँकला आणि इतर बँकला, तर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता कृषी कर्ज आणि सरकारी योजना बघूया मित्रांनो. या खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण की बँक DCC लेवलची असते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि त्यांचे म्हणजे कस्टमर कोण असतात? शेतकरीच असतात शक्यतो. ठीक आहे. तर यावरती प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये पीक कर्ज 7-12 उतार्यावरील क्षेत्रावरून दिले जाणारे कर्ज आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि हे KCC काय आहे? किसान क्रेडिट कार्ड योजना. ठीक आहे. शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे, दीर्घ मुदतीचे देतील तुम्हाला ते तिथे. ठीक आहे, ऑप्शनमध्ये. तर कन्फ्यूज नाही व्हायचं मित्रांनो. अल्प मुदतीचे कर्ज सुलभतेने मिळावे यासाठी 998 मध्ये सुरू झालेली योजना. मित्रांनो इथं काहीतरी म्हणजे रॉंग झालेलं आहे. ठीक आहे. नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झालेली आहे? नाबार्ड बँक खूप इम्पॉर्टंट आहे. 12 जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना झालेली आहे. आणि याचे कार्य काय आहे मित्रांनो? ठीक आहे. ग्रामीण आणि कृषी विकासासाठी पुनर्वित्त पुरवणारी सर्वोच्च संस्था आहे. ठीक आहे. कृषी आणि ग्रामीण भागासाठी कार्य करते मित्रांनो. म्हणजे ज्या बँका या क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांना वित्त पुरवठा पुरवण्याचं काम करते नाबार्ड. ठीक आहे. आता सराव प्रश्न बघूया मित्रांनो. आणि असेच शॉर्ट लेक्चरचे आपल्या याच्यावरती यूट्यूबवरती व्हिडिओ येत असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सरावामध्ये बघूया. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर खालीलपैकी कोणाचे नियंत्रण असते? तर मित्रांनो ॲन्सर आहे याच्यामध्ये ऑप्शन आहे राज्य सरकार, केंद्र सरकार, नाबार्ड, RBI आणि लातूर महानगरपालिका आहे. तर मित्रांनो DCC म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती दोनच बँकेचं नियंत्रण असतो, एक RBI आणि नाबार्ड. ठीक आहे मित्रांनो. बघा इथे, तर आन्सर काय असेल? C. आता KCCचे पूर्ण नाव म्हणजे फुल फॉर्म विचारले, किसान क्रेडिट कार्ड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झालेली आहे? ठीक आहे. तर 1935. आता डेट मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. 4 नंबरचा प्रश्न बघूया. NPA हा इतका वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. तर NPAच्या आपण संज्ञा पण व्यवस्थित समजून घेऊया, व्याख्या. तर NPAचं फुल फॉर्म काय आहे? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. तर आता नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय? जेव्हा कर्ज म्हणजे ग्राहकांना जेव्हा बँका कर्ज देतात, तेव्हा 90 दिवसापर्यंत जर ग्राहकांनी समजा वापस मतलब परत दिलेले नाही, बँकेमध्ये कर्जफेड केलं नाही, तर त्याला बँक NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित करते. ठीक आहे. तर समोर बघूया. समोरचा प्रश्न 5वा. चेकची वैधता किती महिने असते? 3 महिने. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. सहकारी संस्था कायदा महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? 1960. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत ज्या आपल्या लातूर DCC बँक भरतीविषयी सगळे अपडेट आणि काही मोफतमध्ये फ्री PDF आपण देत असतो टेलिग्राम चॅनलवरती. तर नक्की चॅनल जॉईन करून घ्या. आणि आपल्या ज्या PDF आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आहे काय, जर समजा आता 350ला तुम्ही आपल्या नोट्स घेतात, जर तुमचा रिझल्ट नाही आला, तर तुम्हाला या सगळ्या म्हणजे जी फीस पेड केलेली आहे तुम्हाला ती परत मिळेल. आणि आपल्या नोट्सच्या 70 to 80% ॲक्युरेसी आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल याचा. आणि धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.